नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतीचे बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले। या व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 4 मार्च 2026 मध्ये आल्यानगर मध्ये 10ची आवक कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत दर 5,250, सर्वसाधारण मध्ये 5,125 रुपये। लासलगाव विचर मध्ये 191 ची आवक कमीत कमी दर 3,000 रुपये, जास्तीत दर 5,492, सर्वसाधारण दर 5,350 रुपये। तसेच कारंजा मध्ये 1,500 ची आवक कमीत कमी दर 4,900 रुपये, जास्तीत दर 5,300, सर्वसाधारण दर 5,125 रुपये। तसेच सोलापूर मध्ये लोकल सोयाबीन 5,000 ची आवक कमीत कमी दर 4,200 रुपये, जास्तीत दर 5,325, सर्वसाधारण दर 5,240 रुपये। तसेच अमरावती मध्ये लोकल सोयाबीन 657 ची आवक कमीत कमी दर 4,800 रुपये, जास्तीत दर 5,240, सर्वसाधारण दर 5,020। तसेच हिंगोली मध्ये लोकल सोयाबीन 200 ची आवक कमीत कमी दर 4,875, जास्तीत दर 5,375, सर्वसाधारण मध्ये 5,125 रुपये। तसेच अकोला मध्ये पिवळी सोयाबीन 884 ची आवक कमीत कमी दर मध्ये 4,900, जास्तीत दर 5,240, सर्वसाधारण दर 5,150 रुपये। तसेच मालेगाव मध्ये पिवळी सोयाबीन 25 ची आवक कमीत कमी दर 4,360, जास्तीत दर 5,309, सर्वसाधारण मध्ये 5,176। तसेच मुरुम मध्ये पिवळी सोयाबीन 65 ची आवक कमीत कमी दर 4,600 रुपये, जास्तीत दर 5,200, सर्वसाधारण दर 4,980 रुपये। हे होते 4 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील सोयाबीनचे ताजे बाजारभाव। भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।